तर एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आलेल्या 75 प्रमाणपत्रांच्या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले। मात्र ही चौकशी नक्की कुणाची होणार आणि चौकशी नक्की कोण करणार हे स्पष्ट नाहीये। त्यामुळे चौकशीच्या नावाखाली चालढकल होत असल्याची शंकाही व्यक्त होते। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आलेली जी 75 प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत त्या सर्व प्रमाणपत्रांवर अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची सही आहे आणि त्यामुळे या प्रकरणात मिलिंद शेनॉय यांची चौकशी होणार का हा प्रश्न विचारला जातोय। त्याचबरोबर अल्पसंख्याक विभागातील आणखी कोण अधिकारी यामध्ये सहभागी आहेत हे देखील समोर येण्याची गरज आहे आणि त्यामुळे या प्रकरणातील सत्य राज्य सरकार समोर आणणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। तर या संदर्भात अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, अत्यंत खळबळजनक अत्यंत धक्कादायक असा सगळा प्रकार समोर आला आणि त्यानंतर आता सरकारकडनं पावलं उचलली जात आहेत। मात्र खरंच अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, संबंधितांवर कारवाई होणार का हा मोठा प्रश्न आहे। माधवी, हाच प्रश्न आहे, कारण सरकारने चौकशी होईल असं जाहीर केलंय, मात्र ही चौकशी कोणाची होईल आणि ही चौकशी कोण करेल हे सरकारनं स्पष्ट केलेलं नाही। त्यामुळे फक्त चौकशीचं निमित्त करून वेळ काढूपणा केला जातोय का हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायला हवा। कारण आपण पाहिलं या प्रमाणपत्रांवरती अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव असलेल्या मिलिंद शेनॉय यांची डिजिटल साईन आहे। त्यामुळं मिलिंद शेनॉय यांची चौकशी होणार का किंवा या अल्पसंख्याक विभागातील इतर कोण अधिकारी यामध्ये सहभागी असतील त्यांची चौकशी होणार का आणि ही चौकशी कोण करणार याचे कोणतेही तपशील राज्य सरकारकडून देण्यात आलेले नाहीत। त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतोय की खरंच राज्य सरकारला या सगळ्या प्रकरणातलं सत्य समोर आणायचंय का। काल दिवसभर एबीपी माझाने हे प्रकरण लावून धरल्यानंतर सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले, मात्र चौकशी नक्की करणार कोण आणि कोणाची करणार हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही। माधवी, नक्कीच या संदर्भातले तपशील जाणून घेत राहू, अपडेट जाणून घेत राहू। मंदार, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या सगळ्या आदेशांना आता मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देत आता या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिलेले आहेत। मात्र नेमकी चौकशी होणार कुणाची, खरं शेनॉय नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का, त्यांची चौकशी होणार का, या सगळ्या प्रकरणाशी आणखी कोण संबंधित आहे हे सगळं जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र केवळ सरकार चालढकल करतंय का असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय। तर एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आलेल्या 75 प्रमाणपत्रांच्या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले। मात्र ही चौकशी नक्की कोणाची होणार आणि चौकशी नक्की कोण करणार हे स्पष्ट नाहीये आणि त्यामुळे चौकशीच्या नावाखाली चालढकल होत असल्याची शंका उपस्थित होती। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आलेली जी 75 प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत त्या सर्व प्रमाणपत्रांवर अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची सही आहे आणि त्यामुळे या प्रकरणात शेनॉय यांची चौकशी होणार का हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। मृतदेह पडला आहे, राज्याचे उपमुख्यमंत्रीचा मृत्यू झाला आहे, अशा वेळेस अशा परवानगी देणारे हे महाभाग कोण आहेत, अशा महाभागांना शोधून कारवाई केली पाहिजे। कारवाई केली नाही तर असे ज्या वेळेस शासकीय दुखवटा घोषित होतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर परवानग्या दिल्या जात असतील तर एकदा यांना धडा शिकवला पाहिजे। 100% झिरवडचा प्रकरण आहे। मंत्रालय काय राज्यच भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे तिथे, त्यामुळं बिनधास्त मंत्रालयातले अधिकारी बिनधास्त आहेत, एकदम त्यांची डेअरिंग वाढलेली आहे, त्यांना काय चिंता राहिलेली नाही आणि ते वाटेल त्या पद्धतीनं आपला धंदा जोरात सुरू ठेवलेला आहे। आता मुंबईमध्ये